नमस्कार. मागील भागामध्ये आपण बघितलं की काही गोष्टी सिक्रेट ठेवल्यानंतर आपलं कल्याण होतं. तर त्या भागापासून राहिलेली माहिती जी आहे ती या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. तर पुढील माहिती अशी, समजा आपण घर बांधायचं आहे. आपण उगीचच 6 महिन्यापासून अगोदर जर ओरडायला लागलो, मी पुढल्या महिन्यात घर बांधणार आहे, पुढल्या महिन्यात घर बांधणार, पुढल्या 4 महिन्यात घर बांधणार आहे, तर लोक या गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला अडचणीत कसं आणायचं हे बघतील आणि नक्कीच तुम्हाला अडचणीत आणतील. की तुम्हाला घर बांधत असताना बरीच लोक असं आहेत की त्यांना ते बरं वाटणार नाही. तुमची झालेली प्रगती ही अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपू शकते किंवा त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून उगीचच जाणून बुजून तुम्हाला अडचणीत आणावं, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणावं, ह्या हेतूनं बरीच लोक काड्या करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वप्न किंवा तुमचं लक्ष जे आहे ते कुणालाही सांगू नका. त्याचबरोबर पुढचं आणखी एक सिक्रेट म्हणजे आपलं जे आजारपण आहे, आपल्याला एखादी शारीरिक समस्या असेल, एखादी व्याधी त्रस्त करत असेल, तर ती शक्यतो बाहेरच्या कुणालाही सांगू नका. घरातील लोकांना आणि डॉक्टरांना ही गोष्ट सांगू शकता किंवा त्यांचा याच्यावरती आपण त्यांच्याशी आपण विचारमसलत करू शकतो. परंतु या गोष्टी आजारपणासंदर्भात शारीरिक व्यंग असेल, शारीरिक आजारपण असेल, मानसिक व्यंग असेल, मानसिक आजारपण असेल, तर या संदर्भात आपण कोणालाही बाहेर बोलू नये किंवा ही गोष्ट सिक्रेट ठेवावी. यामुळं सुद्धा तुम्ही बाहेर चेष्टेचा विषय किंवा टिंगल-टवाळीचा विषय किंवा हास्य मजाकचा विषय बनू शकता. त्यामुळं तुमची मानसिकता आणखी खचून जाऊ शकते आणि तुम्ही कदाचित व्यसनाधीनतेच्या मार्गाला जाऊ शकण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यतो या गोष्टी सिक्रेट ठेवायच्या. या गोष्टी बाहेर सांगितल्या तर तुम्ही अडचणीत याल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण आगामी दिवसामध्ये आपण काय करणार आहोत याची माहिती आपण पुसटशी सुद्धा कुणालाही सांगू नये, बाहेरच्या कुणाला. माझा म्हणण्याचा तर्क जो आहे तो परिवारातील लोकांना तुम्ही ह्या गोष्टी शेअर करा, सांगा. परंतु बाहेरच्या लोकांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, शेजापाजाऱ्यांमध्ये, गावातल्या काही लोकांच्या जवळ या गोष्टी आपण सांगायच्या नाहीत. आपण जे आगामी काही आपलं नियोजन असेल, घर बांधायचं असेल, गाडी घ्यायची असेल, प्लॉट घ्यायचा असेल किंवा नवीन नोकरी लागणार असेल किंवा कुठे तुम्ही एक्झाम देणार असाल, कुठेतरी लग्न ठरवायचं चाललं असेल कुणाचं, घरातल्या एखाद्या मुलाबाळाचं, शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी 99% पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही बाहेर सांगितलं तर चालू शकतात. किंवा बाहेरची लोकं जेवढी आहेत ती बऱ्याचदा वाईट नीतिमत्तेची आहेत. तुम्हाला कुठून ना कुठून तरी अडचणीतच आणावं हा त्यामागचा उद्देश असतो. तुमचं होणारं काम बिघडून कसं जावं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. तुमची मानसिक स्थिती आणि तुमची आर्थिक स्थिती कशी कोलमडून जावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि अशा गोष्टी आपण बाहेर सांगतो, स्वतःच अडचणीत येतो आणि एक संभ्रम करून घेतो की आमच्यावर कुणीतरी ब्लॅक मॅजिकचा प्रकार केला असावा, आमच्यावर कोणीतरी करणी बाधा चेटूक भानामती असला काहीतरी प्रकार केला असावा, अशी आपण समजूत करून घेतो. किंवा आपल्याचकडून काही गोष्टी चुकलेल्या असतात, त्यामुळं आपण अडचणीत आलेलो असतो आणि उगीच लोकाच्या नावानं आपण शंक करत फिरतो. तर अशा गोष्टी करू नका. लोकाचा याच्यामध्ये किती सहभाग असतो याच्यापेक्षा आपला याच्यामध्ये किती सहभाग आहे हे बघा. आपण शक्यतो आपल्या जेवढ्या सांगायच्या गोष्टी असतात तेवढ्याच सांगा, बाकीच्या गोष्टी सांगू नका. सांगितल्या तर तुम्ही अडचणीत याल किंवा तुमची प्रगती खुंटू शकते. भेटूया पुढल्या भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.